पुण्यात आणखी एक बाबा चर्चेत. व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, पुणे तिथे काय उणे म्हणतात. खरात बाबा झाला, त्याच्यानंतर मिश्रा बाबा झाला आणि आता पुण्यात आणखी एक बाबाची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पण या बाबाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे काही दिसते ते पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडेल, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धेची सुरुवात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका धार्मिक व्यक्तीचे काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भक्तांची गर्दी, बाबांच्या पाया पडणारे लोक हे सर्वत्र दिसत आहे. त्यांच्या पायावर पाणी दूध ओतणारे भक्त, त्यानंतर तेच पाणी दूध पिणारे हे भक्त आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की देवाच्या श्रद्धेत आपण नेमकं कुठपर्यंत जावं. सोशल मीडियावर पोस्ट आणि कमेंटमध्ये या व्यक्तीचं नाव उमेश पप्पा तांगुडे असल्याचं सांगितलं जात आहे आणि पुण्यातील वारजे मारवाडी म्हणजे की मारवाडी परिसरातील त्यांचे संबंध असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र हे दावे आम्ही स्वतंत्रपणे सिद्ध केलेले आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पुराव्याशिवाय दोषी ठरवणं योग्य नाही. पण व्हिडिओमध्ये जे दिसते त्यावर प्रश्न विचारायला काय हरकत सुद्धा नाही. एका व्हिडिओमध्ये भक्त या व्यक्तीच्या पाया पडताना दिसतात. काही लोक त्यांच्या पायावर पाणी आणि दूध ओतताना दिसतात आणि त्यांच्यात तेच पाणी आणि दूध पितानाही काही भक्त दिसतात. आता इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, हा प्रश्न कोणत्याही धर्माला विरोधात नाही. देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं सुद्धा नाही, पूजा करणं चुकीचं नाही, अध्यात्मावर विश्वास ठेवणं चुकीचं नाही. पण एखाद्या जिवंत व्यक्तीच्या पायाची पूजा करून त्याचं पाणी किंवा दूध चरणामृत म्हणून पिण्याचा वेळ येते तेव्हा आपण एकदा थांबून विचार करायला नव्हे का? आणखी एक व्हिडिओमध्ये भक्तांची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला दिसते. एक महिलेसोबत धार्मिक विधीसारखा प्रकार होताना दिसतो आणि त्यानंतर ती महिला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसते. सोशल मीडियावर या दृश्यांना वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. पण केवळ व्हिडिओ पाहून कोणाला काही मानसिक समस्या आहे किंवा त्यांच्यावर काही अलौकिक शक्तीचा प्रभाव आहे असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. म्हणूनच प्रश्न दुसरा आहे, तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचं शिकवलं जाते की एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहायला, तुमच्या अडचणीपासून स्वतः मार्ग शोधायला शिकवलं जाते की आपल्या प्रत्येक समोर उत्तर एका बाबाकडेच आहे असं सांगितलं जाते. कारण आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जात आहे. कोणत्या ना कोणत्या पैशाच्या चिंतेला, कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला नोकरीची, कोणाला घराची समस्या आहे, तर कोणाला नात्यामधील अडचणीची आहे. आणि अशा परिस्थितीत एखादा माणूस चमत्कार, तात्काळ उपाय आणि एखाद्या व्यक्तीच्या श्वासावर मागे जाणं अगदी सहज शक्य आहे. म्हणून श्रद्धा ठेवताना विवेक सोडायचा नाही. म्हणून कोणी तुम्हाला सांगत असेल की तुमच्यावर मोठं संकट आहे, तुमच्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे, अमुक पूजा तमुक पूजा करा नाहीतर तुमचे नुकसान होईल किंवा माझ्याकडे तुमच्या समस्येचं समाधान आहे, तर भीतीपोटी निर्णय घेण्यापेक्षा एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. माझ्या समस्येवर उत्तर खरंच या व्यक्तीकडे आहे का? माझी भीती कोण वाढवते? मला विचार करायला शिकवलं जातंय की फक्त आदेश पाडायला? माझ्याकडून पैसे, भेटवस्तू किंवा इतर काही अपेक्षित आहे का? आणि सर्वात महत्वाचं, मी श्रद्धेने या व्यक्तीकडे जातोय की भीतीपोटी? महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारामधील भक्तीबरोबरच आत्मबळ, विवेक आणि चांगल्या आचरणाला महत्व आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीभोवती एवढं मोठं श्रद्धेलं वलय तयार होत असतं आणि आपल्याला माहितच आहे. तर एक साधा प्रश्न नक्की विचारता येतो की इथे भक्त देवाजवळ जातोय की एका माणसाजवळ आहे? हा व्हिडिओ आधारावर कोणालाही गुन्हेगार म्हणता येत नाही आणि योग्य सुद्धा नाही. जर काही गैरप्रकार असल्याचा संशय असेल तर संबंधित व्यक्तीच्या बाजू, उपलब्ध व्हिडिओ, भक्तांचे अनुभव आणि आर्थिक व्यवहार यांची निष्पक्ष तपासणी व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे. पण प्रश्न विचारण्यावर बंद कोणालाही योग्य नाही करणं, कारण की श्रद्धा तुमची आहे, देव तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे. पण कोणताही बाबा, महाराज आणि धार्मिक व्यक्ती किती मोठा झाला तरी तुमची बुद्धी, तुमचा विवेक आणि तुमचा आत्मविश्वास कोणाच्याही चरणी नका ठेवू. कारण खरी श्रद्धा माणसाला मजबूत बनवते, कमजोर नाही. आता व्हिडिओ तुम्ही पाहिलाय त्यामुळे एकच प्रश्न, तुमच्या मते हे श्रद्धेचं उदाहरण आहे की अंधश्रद्धेची सुरुवात? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमच्या इकडे पण असे ढोंगी बाबा आपला धंदा मांडून बसले का हे पण लक्षात घ्या. आपल्याला कोणाची मत नाही, पण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे प्रश्न विचारण्यालायक प्रश्न व्हिडिओ आहे. त्यामुळे नक्की एक लक्षात घ्या, तुमची एक कमेंटमुळे आपल्याला खूप मोठी सहानुभूती मिळते. चॅनलवरती इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.